आज आपण एका अशा नात्याबद्दल बोलणार आहोत, जे मुंबईच्या समुद्रापेक्षाही खोल आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि तिच्या लोकल ट्रेनच्या गर्दीपेक्षाही जास्त गुंतागुंतीचं. अगदी. हे नातं आहे मुंबई आणि मराठी माणसाचं. आपल्याकडे मुंबई आणि मराठी आत्मा नावाचा एक लेख आहे आणि तोच या चर्चेचा आधार आहे. हो. हा लेख वाचताना मला जी गोष्ट सगळ्यात जास्त भावली ती म्हणजे तो मुंबईकडे फक्त एक आर्थिक राजधानी म्हणून नाही बघत. नाही. तो तिला मराठी माणसाच्या अस्मितेचं एक जिवंत प्रतीक म्हणून पाहतो. बरोबर. आणि हे नातं समजून घेणं महत्वाचं आहे. कारण बघा, मुंबईची ओळख खूप बहुरंगी आहे. ती स्वप्नांची नगरी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, पण या सगळ्याच्या खाली एक पाया आहे. अगदी एक सांस्कृतिक पाया. आणि लेखाचा मुख्य मुद्दा हाच आहे की तो पाया मराठी आहे. या शहराच्या धावपळीत एक ताल आहे आणि तो ताल मराठी माणसानेच ठरवला आहे. तर आज आपण याच तालाचा मागोवा घेऊया. म्हणजे बेटांपासून त्या आजच्या जागतिक महानगरापर्यंतच्या प्रवासात मराठी माणसाचा ठसा कुठे आणि कसा उमटला आहे. चला, या स्रोतांच्या आधारे याची सखोल उकल करूया. लेखाची सुरुवातच होते एका निर्णायक क्षणाने, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. हो. आपण शाळेत वगैरे वाचल्या याबद्दल, पण लेख याला फक्त एक राजकीय घटना मानत नाही, तो याला मुंबईच्या आत्म्यासाठीचा लढा म्हणतो. आणि तो आत्म्यासाठीचा लढा हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. कारण हा लढा फक्त भाषेपुरता किंवा प्रादेशिक अस्मितेपुरता नव्हता. अच्छा. त्याच्या मुळाशी एक मोठा आर्थिक आणि सामाजिक प्रश्न होता. प्रश्न हा होता की या शहराच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात राहणार, या शहराची संस्कृती कोण ठरवणार. म्हणजे हा हक्काचा लढा होता. हो. त्यामुळे जेव्हा आपण 106 हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख करतो, तेव्हा तो केवळ एक भावनिक त्याग नसतो. तो एका शहराच्या आर्थिक आणि सांस्कृतिक हक्कासाठी दिलेला लढा असतो. म्हणजे 1 मे 1960 रोजी जेव्हा मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला, तो फक्त नकाशावरचा बदल नव्हता. अजिबात नाही. तो मुंबईच्या ओळखीवर जणू काही मराठीपणाचा शिक्का बसल्यासारखा क्षण होता. आज आपण फ्लोरा फाउंटन जवळचं हुतात्मा स्मारक पाहतो. लेखानुसार ते फक्त एक दगडी बांधकाम नाहीये, ते एका जिद्दीचं प्रतीक आहे. ते आपल्याला सतत आठवण करून देतं की मुंबई ही पैशाने नाही, तर रक्तानी आणि त्यागाने मिळवलेली आहे. हां, राजकीय विजय तर मिळाला, पण याचा खरा परिणाम म्हणजे सामान्य माणसाच्या जगण्यावर कसा दिसला, लेखात याचं उत्तर गिरणगावात मिळतं. बरोबर. अगदी बरोबर. कारण कोणताही राजकीय विजय तेव्हाच खरा ठरतो जेव्हा तो सामान्य माणसाच्या आयुष्यात उतरतो. आणि मुंबईच्या बाबतीत ते गिरणगावात झालं. लालबाग, परळ. हो, लालबाग, परळ, दादर हा जो गिरण्यांचा पट्टा होता, लेख त्याला मुंबईचं धडधडतं हृदय म्हणतो. इथल्या गिरणी कामगारांच्या श्रमावर मुंबईची आर्थिक भरभराट उभी राहिली. पण या आर्थिक योगदानापेक्षाही मोठं योगदान होतं ते म्हणजे चाळ संस्कृती, नाही का? हो, आणि ते खूप महत्वाचं आहे. चाळ संस्कृतीबद्दल आपण खूप ऐकतो, सिनेमात पाहतो. लेखात एक खूप सुंदर ओळ आहे. एका छोट्या खोलीत 10 जण राहूनही एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी माणुसकी. खरंय. ही ओळ खरंच खूप काही सांगून जाते. पण या माणुसकीची दुसरी बाजू काय होती? म्हणजे इतक्या जवळ राहण्याने प्रायव्हसी किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यावर काही परिणाम होत होता का? लेख काही सांगतो यावर? हा खूप चांगला मुद्दा आहे. लेखात थेट उल्लेख नाही, पण तो एक गोष्ट सूचित करतो. चाळीत वैयक्तिक असं काहीही नव्हतंच. जे काही होतं ते सामूहिक होतं. अच्छा. त्यामुळे प्रायव्हसीची आजची संकल्पना तिथे लागूच होत नाही. पण यातूनच एक विलक्षण गोष्ट घडली. लेखाचा खरा मुद्दा हा आहे की स्पिरिट ऑफ मुंबई जे आपण म्हणतो, हो, ते अपघाताने जन्माला आलेलं नाही. ते गिरणगावातील चाळ संस्कृतीच्या कम्युनिटी मॉडेलचं थेट बाय प्रॉडक्ट आहे. अरे वा, हे फारच रंजक आहे. म्हणजे हे स्पिरिट नैसर्गिकरित्या तयार झालं. हो. विचार करा, ज्याप्रमाणे गिरणी कामगार एकत्र येऊन युनियन बनवत होते, त्याचप्रमाणे त्यांची कुटुंब संकटात एकमेकांना आधार देत होती, सुखदुःख वाटून घेत होती, दाराला कधी कुलूप नसायचं. ही सांघिक भावना, हाच एकोपा पुढे मुंबईची ओळख बनली. आज जेव्हा लोकल बंद पडल्यावर अनोळखी माणसं एकमेकांना मदत करतात किंवा संकटाच्या काळात मुंबईकर एकत्र येतात, अगदी, तेव्हा त्या स्पिरिटची मुळं आपल्याला या चाळ संस्कृतीत सापडतात. ती एक सामाजिक प्रयोगशाळा होती. आणि याच प्रयोगशाळेतून तयार झालेली ऊर्जा ती पुढे शहराच्या उत्सवांमध्ये दिसू लागली. लेखात गणेशोत्सव आणि दहीहंडीचा उल्लेख आहे. बरोबर. आणि हा खूप नैसर्गिक प्रवाह आहे.
चाळींमध्ये जी सामूहिक भावना होती तिला व्यक्त होण्यासाठी एक मोठं व्यासपीठ हवं होतं. ते गणेशोत्सवाने दिलं. हो, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव मुंबईच्या मराठी माणसाने आपलासा केला. लेखानुसार मुंबईचा गणेशोत्सव हा फक्त एक धार्मिक सण नाही, तो एका सामाजिक प्रदर्शनासारखा आहे. मोठमोठी मंडळं, देखावे, ढोल ताशा. हो, हे सगळं त्या चाळ संस्कृतीतल्या सांघिक नावनेचं, कलेचं आणि ऊर्जेचं रस्त्यावर उतरलेलं रूप आहे. आणि दहीहंडीबद्दल ही लेख असंच काहीतरी म्हणतो ना, तो त्याला फक्त एक खेळ मानत नाही. नाही, लेख दहीहंडीला मराठी तरुणांच्या जिद्दीचं आणि काय म्हणतात त्याला, संघटन कौशल्याचं प्रतीक मानतो. थर रचणं. हो, थर रचणं, एकमेकांवर विश्वास ठेवून वर चढणं आणि ध्येय गाठणं, हे सगळं सांघिक प्रयत्नांचं उत्तम उदाहरण आहे. गिरणगावातल्या कामगारांनी जशी एकी दाखवली तशीच एकी आणि शिस्त गोविंदा पथकांमध्ये दिसते. म्हणजे हे उत्सव म्हणजे शहराच्या धमन्यांमधून वाहणारं मराठी रक्त आहे असं म्हणता येईल. एकदम. ते मुंबईच्या पल्ससारखेत या शहराला जिवंत आणि उत्साही ठेवतात. तर आपण ऐतिहासिक लढा पाहिला, गिरणगावातील सामाजिक जडणघडण पाहिली, उत्सवांमधली ऊर्जा पाहिली, पण आजची मुंबई खूप वेगळी आहे. हो, खूपच. गिरण्या बंद पडल्या, चाळींच्या जागी टॉवर उभे राहिले आणि लेखात म्हटल्याप्रमाणे वाढत्या महागाईमुळे मूळ मुंबईकर शहराच्या मध्यभागातून कल्याण, डोंबिवली, विरारपर्यंत ढकला गेलाय. हो, आणि हा मुंबईच्या मराठी माणसाच्या प्रवासातला सगळ्यात मोठा आणि गुंतागुंतीचा बदल आहे. शहराचा नकाशाच बदलून गेला. पण यात एक विरोधाभास आहे जो लेख खूप सुंदरपणे मांडतो. तो कोणता? तो म्हणतो की मराठी माणूस भौगोलिकदृष्ट्या मुंबईच्या केंद्रातून बाहेर गेला असेल, पण तो मुंबईच्या कार्यसंस्कृतीच्या केंद्रातून बाहेर गेलेला नाही. मुंबईचा कणा आजही तोच आहे. पण या स्थलांतरामुळे एक मोठा सांस्कृतिक व्हॅक्यूम किंवा पोकळी तयार झाली का? म्हणजे चाळीत जी एकोप्याची भावना होती ती कल्याण डोंबिवलीच्या फ्लॅट सिस्टीममध्ये तशीच टिकून राहिली असेल का? खरं तर लेख यावर थेट उत्तर देत नाही, पण तो 2 अप्रतिम उदाहरणांमधून याचं सूचक उत्तर देतो. तो म्हणतो की मराठी माणसाचं स्वरूप बदललं पण सत्व नाही. अच्छा. याचं पहिलं जिवंत प्रतीक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. हो. सकाळी डबा घेऊन ठाणणारा, प्रचंड गर्दीचा सामना करून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून वेळेवर ऑफिस गाठणारा जो नोकरदार वर्ग आहे तो आजही प्रामुख्याने मराठी आहे. ही जी कामावरची निष्ठा आहे, वेळेचं महत्त्व, ती चिकाटी, ती मुंबईच्या वर्क एथिकचा पाया आहे. हा माणूस आता परळमध्ये नाही तर विरारमध्ये राहतो, पण मुंबईची जीवनवाहिनी आजही त्याच्याच खांद्यावर धावते. आणि दुसरं उदाहरण तर जागतिक कीर्तीचं आहे, मुंबईचे डबेवाले. तंतोतंत. डबेवाल्यांचं उदाहरण तर सर्वोत्तम आहे. कोणतीही टेक्नॉलॉजी न वापरता 6 सिग्माच्या अचूकतेने लाखो डबे पोचवणारी ही यंत्रणा हे केवळ एक बिझनेस मॉडेल नाहीये. नाही. लेखानुसार ते मराठी माणसाच्या प्रामाणिकपणाचं, कष्टाचं आणि वचनबद्धतेचं जागतिक प्रतीक आहे. ते मुंबईत आले, त्यांनी शहराची गरज ओळखली आणि आपल्या साध्या सरळ पण अत्यंत कार्यक्षम पद्धतीने त्यावर उपाय शोधला. म्हणजे लोकलमधला प्रवासी आणि डबेवाला ही 2 प्रतीकं सांगतात की मुंबईच्या चकचकीत चेहऱ्यामागे तिला चालवणारा कणा आजही मराठीच आहे. तो विखुरलाय पण तुटलेला नाही. म्हणजे थोडक्यात पत्ता बदलला पण वृत्ती नाही. बरोबर. ऐतिहासिक संघर्षापासून ते आजच्या धावपळीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मराठी माणसाचा सहभाग आहे. अगदी. लेखाचा सारांशच हेच सांगतो. मुंबई जरी भारताची आर्थिक राजधानी असली तरी तिचं सांस्कृतिक केंद्र हा मराठी माणूसच आहे. म्हणजे मोठे मॉल आणि कॉर्पोरेट ऑफिस हे मुंबईचं शरीर असेल तर तिची भाषा, तिचे उत्सव, तिची खाद्य संस्कृती आणि तिची जगण्याची जिद्द हा तिचा आत्मा आहे. आणि तो आत्मा मराठी आहे. लेखाच्या शेवटी एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. तो आजच्या काळात खूप समर्पक वाटतो. हो, त्यात म्हटलंय की बदलत्या काळातही आपली भाषा आणि अस्मिता जपून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याची ताकद आजही मुंबईकर मराठी माणसाच्या रक्तात आहे. म्हणजे तो आधुनिकतेला स्वीकारतो पण आपल्या मुळांना विसरत नाही. बरोबर. तो इंग्रजी बोलणाऱ्या जगात वावरतो पण घरी आल्यावर अस्खलित मराठीत बोलतो. तो पिझ्झा खातो पण वडापावरचं प्रेम कमी होत नाही. हा जो समतोल साधण्याची कला आहे ना, हेच मुंबईच्या मराठी माणसाचं खरं वैशिष्ट्य आहे. अगदी. आणि उत्सवांमधून व्यक्त होणाऱ्या ऊर्जेपासून ते आजच्या लोकलच्या गर्दीत टिकून असलेल्या अस्तित्वापर्यंत. या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. लेखात म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस मुंबईचं सांस्कृतिक केंद्र आहे. हो. आज मुंबई एक जागतिक महानगर म्हणून सतत विकसित होत आहे. इथे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक आणि स्टार्टअप्सचं जग वेगाने वाढत आहे.
अशा वेळी एक प्रश्न निर्माण होतो. या नव्या डिजिटल मुंबईच्या पटलावर हा मराठी आत्मा स्वतःला कोणत्या नव्या मार्गांनी व्यक्त करेल? गिरणी कामगारांची जागा आता कोडर्स घेत आहेत. मग चाळ संस्कृतीतील एकोप्याचं नवरूप काय असेल? इथंच माझा धडका, हीच माझी ओळख, मराठी माणसाची मुंबई, कामाचा गंध, स्वप्नांची लय, डोळ्यात जीवा भारावाची दुधुई, अंगावर उठते थरथर मराठी माणसाची मुंबई. गणपतीच्या ढोलात थिरकत रात्र, आरतीत मिसळत गोंधळाचा स्वर, गल्लीतल्या नाटकात पहिला डायलॉग, टाळ्यात हरवलेला लहानपणचा जोर, भैयाचा पाव, खानावळीच थाळी, भाषा कितीही मनात मातीतली चव,